आपल्या अभिनयातून आणि जगण्यातून नेहमी लोकांना प्रेरित करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर एका वेगळ्या सिनेमात आता आपल्याला बघायला मिळणार आहेत। या सिनेमात नानांचा अनोखा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। जीवनामध्ये प्रत्येकाने फिरलं पाहिजे, प्रत्येकाने हसलं पाहिजे असं नाना म्हणतात। यावेळेला बोलताना नानांनी त्यांच्या आनंदित राहण्याचं रहस्य सुद्धा सांगितलेलं आहे। नानांची या सिनेमाच्या निमित्ताने दिलखुलास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। ते नेहमी पाठीशी असावेत असं नेहमी वाटतं, त्यांच्यासारखं जगायला यावं असं वाटतं। आता तेच स्वतः म्हणतात की जगा, फिरा आणि मजा करा, आणि तसंच कायचा सिनेमा आहे। किती आनंदी वाटतं आज तुम्हाला इकडे येऊन तुम्ही सिनेमा ओले आले प्रेझेंट करा। खूप 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 दिवसांनी कुठेतरी आपल्याला अशा पद्धतीचा सिनेमा करायला मिळाला याचा आनंद आहे। कारण काय होतं, नाही तर एक रुटीन कथा असते कुठेतरी, मग त्याच पद्धतीनं मग काही विनोदीच म्हणायचं फक्त, किंवा मग उगाचच सिरियस काही, तसं नाही। याचं इतकं कमालीचं ते असं बेमालून मिश्रण आहे, म्हणजे खूप हसवेल आणि खूप रडवेल असा सिनेमा आहे आणि खूप करताना आनंद झाला। पण पुन्हा पुन्हा नव्यानं बघितल्यानंतर सुद्धा, आता मी किती वेळ पाहिलं आहे, डबिंग नंतर सुद्धा मी पाहिलेलं, पण सतत ते म्हणजे हुंके येतातच। म्हणजे मी थिएटरमधून तुम्ही बाहेर जाताना तुम्ही कोणीही एकमेकांशी बोलणार नाही याची मला खात्री आहे। खूप तुम्हाला तो हळवा करून टाकेल सिनेमा। फार छान केले, दिग्दर्शन छान, कथा छान, सिद्धार्थांनी आणि सायलीने इतकं गोड कामं केलेली आहेत। आणि तीच मजा असते ना, की सगळ्यांची कामं छान झाली आहेत। कोणी एकाचंच कौतुक असेल की मग त्यावेळी समजायचं की सिनेमा वाईट झालाय। सगळे जण इतके छान। किती आनंद तुम्हाला वाटत असेल जेव्हा असे कलाकार, नव्या पिढीचे कलाकार तितक्या ताकदीने कॅमेऱ्यासमोरून काम करतात आणि कॉन्फिडेंटली काम करतात। अरे, नव्या पिढीतली खूपशी मंडळी, म्हणजे 80% मुलं मुली इतक्या गोड काम करतात। गंमत कशी असते, कथावस्तू काय आहे त्याच्यावर सरते। शेवटी तुम्ही आराखडा कुठला बिल्डिंगचा आहे त्याच्यानंतर, नाही तर मग ती त्याच साच्यामधली बिल्डिंग तुम्ही बांधणार असाल तर त्यात काय, मग ते बिचारे ते वाया जातात। तिथे काहीतरी वेगळं असेल आणि वेगळ्या पद्धतीनं तुम्ही ते वापरणार असाल। सरते शेवटी आम्ही नटमंडळी रॉ मटेरियल असतो। तुम्ही दिग्दर्शक आणि लेखक म्हणून तुम्ही काय देता नवीन, त्याच्यावर आमचं नवीन पण अवलंबून आहे। नाही तर आम्ही काय, नट म्हणून आमच्याकडे सगळंच असायला पाहिजे। तर ते वापरण्याची तुमची क्षमता पाहिजे, ताकद पाहिजे, तर मग मजा येते।